माझा मुद्दा हा होता की रुपालीजी सांगत होत्या की महिला महिला म्हणणं सोडून द्या. मी हम्म. माझ्या मांडणीच्या अगदी सुरुवातीला म्हटलं की अधिकारी असणारी व्यक्ती महिला आहे का पुरुष आहे हा मुद्दाच नाहीये. हो. एकतर एखाद्या अधिकाऱ्याला कुणीही जर उद्या गंडवलं, वेगळा आवाज काढून गंडवलं आणि त्याच्यानंतर जर तो अधिकारी अडचणीत आला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हम्म. त्यामुळे अधिकाऱ्याने क्रॉस चेक करणं हे फार म्हणजे तिच्या रुटीन प्रोसेसचा भाग आहे ते केलं. आता दुसरी गोष्ट जेव्हा त्या म्हणतात की नाही नाही त्याच्यामध्ये तो सरपंच होता. सो व्हॉट? तो सरपंच जरी असला तरी आणि प्रशासकीय बाब म्हणून जर समजा त्यांना काही हाताळायचं असेल तर दादा कदाचित त्या पोलीस अधिकाऱ्यांना हे बोलू शकले असते, की काय तुमच्याकडे स्टे ऑर्डर आहे का? तुम्ही काम का थांबवलेलं आहे? कुठली कायदेशीर प्रक्रिया आहे? यातलं काहीही न बोलता दादा म्हणतात, की पुण्यात तिकडे मुंबईत खूप पाऊस चालू आहे. आपली प्राथमिकता पावसाला आहे. तुम्ही हे कसं काय करताय? तिसरी गोष्ट, त्यांनी काहीच गुन्हा केला नाही असं जेव्हा रुपालीजी सांगतात, तेव्हा त्यांना हे लक्षात आणून दिलं पाहिजे, की सर्वसामान्य जर एखादी व्यक्ती असेल आणि त्याने जर शासकीय कामात जर अडथळा आणला, तर लगेच त्याला 353 चा बडगा दाखवला जातो. मग तो 353 शासकीय कामात अडथळा आणण्याचा बडगा मंत्र्यांना दाखवू नये का? कारण मंत्र्यांनी कारण नसताना एक समजून घेतलं पाहिजे आपली जी संपूर्ण सिस्टीम आहे ती सिस्टीम मला वाटते झगडे सर जास्त चांगलं समजू शकतील. हा. झिरो एंटर झिरो इंटरफेरन्स, हम्म. अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्ता विकेंद्रीकरण अशा 2 मुद्द्यांवर अवलंबून आहे. एकाने दुसऱ्याच्या कामात अजिबात हस्तक्षेप करायचा नसतो. त्यातली त्यात गृह खातं तर अजिबात दादांकडे नाहीये. नाही दादा सोलापूरचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे दादांचा त्याच्यात काही संबंधच येत नाही. तिसरी गोष्ट, एका महिला पोलीस अधिकाऱ्याला त्रास होतोय म्हटल्यावर उलट राज्याची महिला आयोगावर असणारी बाई, या महिला आयोगाच्या बाईंनी खरं तर स्वतःहून त्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करायला पाहिजे होती. तक्रार काय ती समजून घ्यायला पाहिजे होती. पण ते तर बाजूलाच राहिलं. आता चौथी गोष्ट, हम्म. सगळ्यात महत्वाचं, की म्हणून काय झालं? त्याने मुरमाची, अरे तिने भरलंय का नाही ते तर चेक करा. ती हा. रॉयल्टी त्याच्या संदर्भात दादा त्या संवादात काहीच बोलत नाहीत. आणि हे का चेक करणं गरजेचं आहे? अशाच प्रवृत्तीने वाल्मिकी प्रवृत्ती वाढली. अशाच घटनांमुळे वाल्मिक कराड सारखे गुंड वाढले. ठीक आहे. वाल्मिक कराडला अभय देण्यामध्ये ही दादाच होते. हे ठीक हे आहे. जरा मी समजून घ्या. रुपालीताई, हा खूप गंभीर आरोप आहे. चुकीच्या व्यक्तींना पाठीशी, ठीक आहे, कार्यकर्ते जगवायचे असतात, कार्यकर्ते सांभाळायचे असतात, कार्यकर्ते हे सगळं जर राजकीय तुमचं कंपल्शन असलं तरी चुकीच्या गोष्टींना तरी किमान समर्थन असू नये ही सामान्य माणसाची अपेक्षा चुकीची आहे का? नक्कीच ही चुकीची नाही. पण तुम्हाला मी सांगते, हे जे काही सुषमाताई अंधाऱ्यांनी सांगितलं, सुषमाताई अंधाऱ्यांना माहितीये का की ती रेड करताना ती रेड कायदेशीर होती का बेकायदेशीर होती का या अधिकारी तिथं तपासायला गेल्या होत्या. माननीय अजितदादांना या सगळ्या गोष्टी माहित होत्या म्हणून डायरेक्ट त्यांनी काही थेट फोन केला. आता कुणाला अधिकार आहे कोणाला नाही, बहुतेक तो अधिकार फक्त विरोधकांनाच दिलेला आहे विचारायला. नक्की विचारा. परंतु आपल्या माहितीसाठी सांगते की त्या अधिकारी प्रशिक्षणार्थी होत्या. त्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी ना लोकल पोलीस स्टेशनला माहिती दिली, ना त्यांच्याकडे तहसीलदाराचं पत्र होतं, ना कुठल्या गोष्टी होत्या. मॅडम थेट आपल्या 4 जण घेऊन उठल्या आणि त्या जागेवर तिथं गेल्या. त्या जागेवर गावातले लोक, गावकरी आणि त्यांच्यामध्ये डिबेट सुरू झालं की तुम्ही दंड मारा, दंड मारल्यावर आम्ही त्याचा दंड भरू. तुमच्यासाठी सांगते, वर्क ऑर्डर आहे, वर्क ऑर्डर मध्ये 1.5 लाखाची रॉयल्टी त्यातनं जाते. हे जर त्या अधिकाऱ्याला माहिती नसेल आणि तो नवीन आहे त्याला आपण माफ करू असं जर तुम्ही कायद्याच्या यांनी म्हणणार असेल तर कायद्याला ते अभिप्रेत नाही. तुम्ही नवीन असा नाही तर जुने असा, तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला कायद्याने चालावं लागेल. राहिला फक्त अजितदादांनी डायरेक्ट फोन केला हा. आणि आपलं ठीक आहे, माझ्याकडे वेळ वेळ पण कमी आहे आता फ्रीज झाल्या. ठीक आहे, विजय कुमार सर, खरं तर मला सरांना पण हा प्रश्न विचारायचा, दोघांसाठी कॉमन प्रश्न. राजकीय नेते, त्यांच्याकडे असं कुठलं अस्त्र आहे, शस्त्र आहे, काय आहे की ते इतक्या धाकात ठेवू शकतात अधिकाऱ्यांना? मी संतोष आणि हा, महेश सर. महेश सर, की याच्यामध्ये असं आहे की शस्त्र फक्त एकच आहे की बदल्या, हम्म. आणि त्याच्यापर्यंत कोणतं शस्त्र नाहीये. आणि हे शस्त्र कुठलंच असू नये चांगले काम करणाऱ्यांना, त्यासाठी संविधानाच्या भाग 14 मध्ये अतिशय विस्तृतपणे प्रावधान करण्यात आलेलं आहे
की कुठल्याही अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या अनाठायी प्रेशरला बळी पडू नये म्हणून त्याच्यामध्ये कवच कुंडलं देण्यात आलेली आहेत. आणि 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने TVSR सुब्रमण्यम विरुद्ध युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये अतिशय मोठा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे केवळ बदल्या, आता बदल्याच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे की अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बदल्याबद्दल काही घाबरायचं काही कारणच नाही. कारण एकदा तुम्ही प्रशासनामध्ये आल्यानंतर बदली हे आहेच आहे, अपेक्षितच आहे. त्यामुळे तुकाराम मुंडेंच्या 20 वर्षामध्ये 24 बदल्या झाल्या. महाराष्ट्र बघतोय नाही, काही हरकत नाही. हा. मला खरं वाटतं की जो बदल्यांच्या बाबतीमध्ये माझी बदली होते हे याच्यात काहीच हे नाही. तुमच्या किती झाल्या सर? माझ्यात आता मी आता सांगतो कारण मला सहानुभूती नाही मिळवून घ्यायची त्याच्यामध्ये. पण प्रश्न असा आहे की बदल्याला तुम्ही घाबरून प्रशासन नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला आणि शासनामध्ये मी परत सांगतो की तुम्ही जर चुकीचं काम केलं नाही आणि तुम्ही एखाद्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी कुणी सांगितलं चुकीचं काम करा, तुम्ही केलं नाही, त्यांचं ऐकलं नाही, तर तुम्हाला कोणीही काढू शकत नाही. हे पक्का आहे. आणि त्याच्यापर्यंत तुम्हाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याचं कवच कुंडल देण्यात आलंय. त्यामुळे कोणी जर चुकीचं सांगितलं असेल तर आपण ते ऐकायचं नाही, असं संविधानाने सांगितलेलं आहे. ठीक आहे. मी विजय कुमार सरांना विचारतो. सर वेळ कमी आहे माझा. बरं प्लीज तुमचं. मागच्या ह्याच्यामधला फक्त एक अर्धा मुद्दा राहिला होता, तो असा आहे की ज्यावेळेस मंत्र्यांना खरं म्हणजे की हे दिलेलं असतं, एवढा मोठा पॅराफर्नालिया दिला असतो, त्यांनी त्यांच्या सचिव किंवा त्यांचे खासगी सचिव किंवा PNच्या मार्फत बोलणं ते जास्त योग्य ठरेल. असे प्रसंग जे होतील ते मला वाटतं कमी होतील, असे तणावाचे प्रसंग कमी निर्माण होतील. पण